1 मिनट खड़े रहेंगे, 1 मिनट, झट से बैठेंगे। मन में आया होगा कि सर ये ऐसा क्यों किया आपने। मैं जब डायस में बैठा था तो कान तो यहाँ थे, सर क्या बोल रहे तो मॅडम क्या बोल रही इस तरफ, और आंखें थे, रात्री जागरण झालं अभ्यासाचं, त्याला झोपून राहिली होती। मागे काही मुली जसं काही आमच्या याच्याशी काही संबंधच नाही आहे, संपलं की सांगा म्हणजे मी उठून निघून जाते, अशी टेंडन्सी होती। तर थोडंसं जान में जान डालना है ना, सोचा कि चलो जान में जान डालेंगे इनके और थोड़ा वर्कआउट करेंगे। पूजा काकडे, प्राध्यापिका श्रुती मडावी मॅडम, उपस्थित चव्हाण सर, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, माझे येथे येणे हा एक योग होता। आता योग का होता, कारण फॅशन डिझायनिंगशी माझा दूरपर्यंत काही संबंध नव्हता, फ्लावरशी बॉटनी कधी शिकलोच नव्हतो, तर त्यामुळे तिथे पण माझा संबंध नव्हता। हा नाही म्हणाला एक संबंध 29 वर्षापूर्वी प्रांजल गंपावार नावाच्या मुलीला मी फिजिक्स शिकवतो। त्याच्या अनुषंगाने मला इथे येण्याचा योग आला। मला अजूनही 29 वर्षापूर्वीची छोटीशी प्रांजल आठवते। जर मला आठवत असेल तर मॅडमला ब्लॅक पेननी लिहायची सवय होती, बरोबर आहे मॅडम? अक्षर एकदम सुवाच्य होतं, नीटनेस आणि क्लीननेस। तर अक्षर आपलं जीवनाचं रिफ्लेक्शन असतं। म्हणजे 29 वर्षापूर्वी काय झालं हे मला आठवत होतं। बरेच वेळा सोशल मीडियामध्ये किंवा व्हॉट्सॲपमध्ये मॅडम बद्दल इन्फॉर्मेशन वगैरे मी पाहत होतो की एक मोठं कॉलेज उघडलेलं आहे। तेव्हा असं वाटलं होतं की प्रांजल एक श्रीमंताच्या घरी पडलेली आहे आणि सगळं कसं रेडीमेड आहे, या मॅडम बसा, ॲज अ प्रिन्सिपल तुम्ही इथे काम करा म्हणून। एकदा लक्ष्मीनगरला भेटलो, किती वर्षांनी भेटलो मला आठवत नाही, पण मला वाटतं 20-25 वर्षापूर्वीच्या नंतर भेटलोच होतो। पण कसं आहे की मॅडम मध्ये खूप चेंज नाही आहे, तर ओळखायचा काही प्रॉब्लेमच नव्हता। तर मी त्यांना सहज बोललो की कॉलेज कसं आहे, काय आहे। तो त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली ती सगळी धक्कादायक होती, सरप्राइजिंग होती, की जे माझ्या मनात होतं अशी काहीही वस्तुस्थिती नव्हती। म्हणजे सरांनी आणि मॅडमनी हे आपल्या मेहनतीने इतकं मोठं विश्व उभं केलं होतं। म्हणजे मॅडमला असं काहीही सहज मिळालं नव्हतं। तर जिद्द असेल माणसामध्ये तर माणूस काहीही करू शकतो, हे आपल्या समोर एक्झाम्पल आहे। इतके मोठा सिलेबस, इतके मोठे कोर्सेस, इतकी मोठी बिल्डिंग, इतक्या दूर पल्ल्याचा प्रवास, रिअली ॲप्रिशिएबल। कॉलेज पाहायची इच्छा आहे, सगळं व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर पाहत असतो। तर म्हणाला सर तुम्ही केव्हा तरी या, आणि मला वाटतं आज तो योग आला, म्हणून मी म्हटलं की माझं इथे येणं हे एक योग होता। कारण तुमच्या बॉटनीशी किंवा फ्लावरशी किंवा फॅशनशी माझा दूरपर्यंत संबंध आला नव्हता। काही विद्यार्थ्यांसाठी बोला म्हणून
बरोबर आहे. तर मॅडमचं एक्झाम्पल इतकं जबरदस्त आहे की दुसरे एक्झाम्पल द्यायची गरजच पडत नाही. प्रत्येकाने जर विचार केला की मॅडमशी बोलावं किंवा फक्त एका विषयावर मॅडमचं जर आपण लेक्चर ठेवलं, हाच क्लास नाही, जितके क्लासेस आहेत त्या सर्व क्लासेसचं ग्राउंडमध्ये गेट टुगेदर घेतलं आणि सांगितलं की मॅडम तुम्ही स्वतःबद्दलच काहीतरी सांगा. त्या ज्या सांगतील तुम्हाला, तर तुम्हाला असं वाटेल की नाही की शी इज नॉट अ मॅन बॉर्न विथ द गोल्डन स्पून. सगळं काही त्यांना ऐकं मिळालेलं नाही. आता ऑफिसमध्ये जेव्हा आलो इथे, तेव्हा त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या की त्या कुठून कुठे आलेल्या आहेत आणि त्यांनी काय धावपळ केलेली आहे आणि PhD साठी किती धावपळ केलेली आहे आणि अर्निंगसाठी पण त्यांना काय काय करावं लागलं. म्हणजे बोगावर सरांनी तर मॅडमने सांगितलं मला आता की होम ट्युशन देखील घ्यायचे. आता जस्ट आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे की एखादी व्यक्ती होम ट्युशन घेऊन राहिलेली आहे आणि तिने आपल्या जीवनामध्ये इतका मोठा विस्तार केलेला आहे. एक हे पण कॉलेज आहे आणि अजून बाहेर पण कॉलेजेस आहेत. सहजासहजी कोणाला काहीच मिळालेलं नाही महिन्याच्या भरोशावरच. तेव्हा थोडं मुलांसाठी बोलतो मी की विद्यार्थी मित्रांनो, जीवनात एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह खूप खूप मोठे पाहिजे. तोपर्यंत आपण पोचू किंवा नाही पोचणार. मॅडम पोचले, प्रत्येकाला पोचण्याची आवश्यकता नाहीये. याचा अर्थ असा नाही की आम्ही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह कमी ठेवायचे. असं म्हणतात की लो एम इज ए क्राईम. पाप आहे. थोडीशी नोकरी मिळेल, 20,000 रुपये वगैरे, जिंदगी कट जाईल, हे पाप आहे. मी काहीतरी मोठं होऊन दाखवेल. आज मॅडमचं कॉलेज आहे, माझं कॉलेज अजून मोठं होईल, माझा कारखाना अजून मोठा होईल आणि मी त्या कारखान्याच्या उद्घाटनाला मॅडमला बोलतो. असं मोठं एम ठेवलं तर आपण तोपर्यंत सहज जाऊ शकतो. माझ्या जीवनामध्ये धीरूभाई अंबानींचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे. भेटलो कधीच नाही, पण जे काही नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये धीरूभाई एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करायचे. इमॅजिन करा, हिंगण्याला आपण कुठेतरी पेट्रोल पंपावर आहोत, कोणीतरी गाडीत पेट्रोल भरत आहे आणि हा आता कोणीतरी रिचेस्ट पर्सन होईल, असं कधी मनात विचार येतो का आपल्या? नाही. ते जेव्हा MA काही पैसा कमवून पुन्हा भारतामध्ये आले, भारतामध्ये त्यांनी ट्रेडिंग सुरू केलं. आता पहिला प्रश्न आहे की ट्रेडिंग म्हणजे काय? तर इथवरून सामान आणायचं आणि हिंगण्याला विकायचं, याला म्हणतात ट्रेडिंग. कोणी पंखे आणेल, कोणी किराणा आणेल, कोणी फॅन आणेल, कोणी फ्रीज आणेल, दुकान टाकेल, इथे विकायचं, याला म्हणतात ट्रेडिंग, नॉट मॅन्युफॅक्चरिंग. ट्रेडिंग मध्ये थोडंसं यश मिळालं, मग ते झाले टर्न कुठे? मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. तुमच्या आई वडिलांना विचारा की त्यांच्या लग्नाच्या जवळपास विमलची साडी खूप प्रसिद्ध होती. विचार चालायचं ओनली विमल म्हणून, खूप साड्यांचा खूप होता. त्याच्यामध्ये त्यांना खूप जास्त यश मिळालं. तेव्हा इतकं यश मिळालं की त्यांचं कोणीतरी इंटरव्ह्यू घेतला आणि काय विचारलं इंटरव्ह्यू मध्ये की धीरूभाईजी, व्हॉट यू वॉन्ट टू बिकम? तुम्हाला पुढे काय व्हायचं आहे? त्या काळी टाटा आणि बिर्ला शिवाय दुसरं नाव नव्हतं. एकाने विचारलं, यू वॉन्ट टू बिकम टाटा? नो नो नो, आय डोंट वॉन्ट टू बिकम टाटा. दुसऱ्याने विचारलं, येस येस, यू वॉन्ट टू बिकम बिर्ला? सॉरी जेंटलमन, आय डोंट वॉन्ट टू बिकम बिर्ला. पुन्हा तेच, लो एम इज ए क्राईम. काय माणूस आहे म्हणे, टाटा बिर्ला व्हायचं नाही तर काय व्हायचं तुला मग? तिसऱ्याने विचारलं, देन व्हॉट यू वॉन्ट टू बिकम? त्याने उत्तर दिलं, आय वॉन्ट टू बिकम टाटा बिर्ला पुट
ग्रुप टुगेदर. म्हणजे एका बाजूला टाटा बिर्ला राहतील आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा राहील. आज तशी परिस्थिती आहे. रिलायन्स पहा, अंबानी ग्रुप पहा, आहे ना परिस्थिती. ही का परिस्थिती आली? त्यांचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह खूप खूप उंच होतं. मी हे करेल आणि करेल. मी तर सांगितलं आपल्या समोर एक्झाम्पलच आहे. आपलं सगळं एक्झाम्पलची गरजच नाही आहे. तर इतकं एम अँड ऑब्जेक्टिव्ह जर आपण समोर ठेवलं तर मला वाटतं की यश आपल्याला मिळेलच. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की मला थोडेसे मार्क कमी मिळाले की मला ते सहन होत नाही, मला त्याचं खूप वाईट वाटतं आणि मग मी याचं खापर कोणावर तरी फोडण्याचा प्रयत्न करतो. आकारमध्ये शिकत होतो, काही धड शिकवत नाही, त्या सरांना काही शिकवताच येत नाही, त्या मॅडम अशाच आहेत. म्हणजे आपण काय करतो की आपलं अपयश झाकण्यासाठी याला त्याला त्याला दोष देत असतो. पण आपण हा कधी विचारच करत नाही की माझी थोडीशी मेहनत कमी पडते. थोडीशी मेहनत जर मी घेतली तर यश मलाही मिळू शकेल. त्याच्यात एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. थॉमस अल्वा एडिसन नाव ऐकलंय का? काय केलं त्यांनी? काही नाही केलं. दोन जेवत होते. त्यांनी काय केलं? येस, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. बरोबर. त्यांचा जर आपण इतिहास पाहिला, ते थोडा मोठा जेव्हा आपण इतिहास पाहतो ना, त्याच्यातून आपल्याला खूप सारं शिकता येतं. मी अमेरिकेत असताना त्या सेंटरला भेट देऊन आलोय. एडिसन नावाचा एरिया आहे. असं हिंगणा आहे, नागपूर आहे, महाल आहे, तसं एडिसन नावाचा भाग आहे. त्याच्या नावाने दिलेल्या भागाचं नाव. त्यांनी काय केलं? त्यांनी इलेक्ट्रिक बल्ब बनवण्याचा प्रयत्न केला. 999 वेळा त्यांना अपयश आलं. बल्ब बनवायचे, आता पहा लाईट येईल आलाच नाही, लाईट येईल आलाच नाही. 999 वेळा त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येक वेळी फेल फेल फेल. हारले नाही, जिद्द सोडली नाही. म्हणे ठीक आहे, आता माझा 1000वा प्रयोग सुरू आहे म्हणे. हो, काय होतं ते मी तर प्रयत्न करणार आहे म्हणे. आणि जेव्हा 1000वा प्रयत्न सुरू होता तेव्हा तो बल्ब ग्लो झाला. खुश झाले, नाचायला लागले. यस, आय विन, आय गेन. तर त्यांना लोक म्हणाले, हे कसं यश आहे म्हणे? तुम्ही 1000 वेळा फेल झालेले आहेत, आता पास झाले म्हणे तुम्ही. त्यांचं उत्तर आपल्यासाठी खूपच प्रेरणादायक आहे. ते असे म्हणाले की मी 1000 वेळा फेल झालोच नाही, मी 1000 वेळा हे शिकलो की बल्ब कसा बनवायचा नाही. आणि 1001 वेळा मला समजलं की बल्ब कसा बनवायचा. इतकी तर पॉझिटिव्हिटी आपल्याला असायला पाहिजे की ठीक आहे, मला मार्क्स कमी मिळाले ना, मी पुन्हा प्रयत्न करीन ना, पण थोडस काही मनाविरुद्ध झालं, थोडेसे मार्क्स आपल्याला कमी पडायला लागले, माझं नशीबच द्यायचं आहे म्हणून टाकतो. नशिबाचा काय संबंध आहे ते? बरोबर आहे. तर थोडासा प्रयत्न आपण जर असं करत गेलो, आणि हिंमत हारायची काही आवश्यकताच नाही. एक दुसरी गोष्ट सांगतो आहे की डोंट कम्पेअर विथ युअर फ्रेंड्स अँड कलिग्स. तो हुशार आहे, त्याला इतके मार्क्स आहे, आमचं काय चाललं आहे, हळूहळू चाललं, आवश्यकता नाही. त्याच्यासोबत तुलना करण्याची गरज याच्यासाठी नाहीये की तुम्ही बॉटनीवाले आहात. काही जेनेटिक्स तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहे. कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी उंच आहे, कोणी गुटका आहे, कोणी लठ्ठ आहे, कोणी रोड आहे. इट इज बिकॉज ऑफ अवर जीन्स. मी जो काही आहे तो माझ्या वडिलांची देण आहे.
माझं नाव हे आहे, माझं आडनाव हे आहे, त्याचं नाव वेगळं, त्याचं आडनाव वेगळं आहे. जर आमचं नाव आणि आडनाव किंवा जीन्स सारखे नाही आहे, तो व्हाय टू कम्पेअर? मी माझा आहे, मी असाच आहे आणि मी याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करील. मी स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेन. इतकं जरी म्हटलं ना तरी फार तुमच्यामध्येच परिवर्तन येईल. जीवनामध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त महत्वाचा आहे. एक सिंपल एक्झाम्पल तुमचंच देतो. एखाद दिवशी समजा आपण छान छान नवीन कपडे घातले, महागाचे कपडे घातले आणि आपण बाहेर चाललोय कुठे, तर आपल्या चालण्यामध्ये पण चेंज दिसतो. साधे कपडे घालून मी चालतो आहे आणि खूप महागाचे कपडे घालून चालतो आहे, तर मग चालण्यामध्ये का फरक दिसतो? त्या कपड्यांनी मला एक टाईपचा कॉन्फिडन्स येतो की मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे. तसंच आपल्या जीवनाचं आहे की कॉन्फिडन्स इतका पाहिजे की मी काहीही करू शकतो. जेव्हा मी मनाला विचारतो मला हे जमेल का, जेव्हा मी म्हणतो मला हे जमेल का, तर आतून उत्तर येतं हे मला जमणार नाही. कारण कसं की मी क्वेश्चन मार्कवर होतो, मला जमेल काय? मला कॉन्फिडन्सच नाहीये. प्रयत्न करतो जमेल का वगैरे, पण मला काहीही जमू शकतं. आय कॅन डू एनिथिंग दॅट आय लाईक असं म्हटलं तर यश मिळतंच. शेवटचा उपाय सांगून पाहतो. आजपासून 15 दिवस करा आणि मग सांगा की काही परिवर्तन झालं का मॅडम. जेव्हा आपण कॉलेजला निघतो, आपण आरशासमोर जेव्हा उभं असतो तेव्हा म्हणायचं की परमेश्वराची सगळ्यात सुंदर निर्मिती माझ्या समोर उभी आहे. आय एम ए ब्लेस्ड चाइल्ड ऑफ गॉड. जगात जी काय सुंदर निर्मिती परमेश्वराने केलेली आहे त्याचं रूप मी आहे, मी परमेश्वराचं रूप आहे असं बोलून पहा आणि मग कॉलेजमध्ये या. 15 दिवस करा, तुम्हाला दिसेल की यस, मी सगळ्यात देवाची चांगली निर्मिती म्हणजे मी आहे. इतकं करून पाहायला काय अडचण आहे, बरोबर आहे? त्यांनी थोडीशी पॉझिटिव्हिटी मिळते, कॉन्फिडन्स निर्माण होतो. असं तर करून पहा. ओके, देन आय शुड थँक्स प्रांजल मॅडम फॉर कॉलिंग मी. मला खूप खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपला एखादा विद्यार्थी आपल्यापेक्षा खूप पुढे निघून जातात तर त्याचा सर्वात जास्त आनंद आई वडिलांना होतो आणि गुरुला होतो की ही माझी क्रिएटिव्हिटी आहे आणि आज मुलं कुठल्या कुठे गेलेली आहे म्हणून तुम्हाला पण अपील करतो की तुम्ही पण खूप मोठे व्हा आणि सांगायचं की मी मॅडमला आणि सरांना बोलवणार आहे. ओके, थँक्यू फॉर कॉलिंग.